उन्हाळ्याचं ऊन पडलं दुष्काळ पडालई ग दुष्काळ पडालई बाई उन्हाळ्याचं ऊन पडलं दुष्काळ पडालई ग दुष्काळ पडालई पशु पक्ष्याचा प्राण कासावीस झाला पाण्या वाचून बाई ह्या पशु पक्ष्याचा प्राण कासावीस झाला पाण्या वाचून बाई पाणी पुरवठा करतय असं हे टँकर गाऊ गावी ग टँकर गाऊ गावी पाणी पुरवठा करतय असं हे टँकर गाऊ गावी ग टँकर गाऊ गावी गाई वासर करे तळमळ सांगता येईना काही गाई वासर करे तळमळ सांगता येईना काही उन्हाळ्यामध्ये पाऊस पडतो बरसादीत नाही ग बरसादीत नाही उन्हाळ्यात पाऊस पडतो बरसादीत नाही ग बरसादीत नाही कलयुगाचं उलट वार असं झालंय बाई कलयुगाचं उलट वार असं झालंय बाई मेघराजाला हात जोडती अशी ही धरणी आई ग अशी ही धरणी आई मेघराजाला हात जोडती अशी ही धरणी आई ग अशी धरणी आई मुक्या प्राण्याचा जीव कासईस तुम्ही बरसना बाई मुक्या प्राण्याचा जीव कासईस तुम्ही बरसना बाई ह्या दुष्काळाच्या यातना भोगिते मुके प्राणी लई ग मुके प्राणी लई ह्या दुष्काळाच्या यातना भोगिते मुके प्राणी लई ग मुके प्राणी लई अर्ध्या पोटी बसून राहत्या दावणी मंदी गाई अर्ध्या पोटी बसून राहत्या दावणी मंदी गाई दुष्काळावर गीत जोडिल तुम्हा सांगते बाई ग तुम्हा सांगते बाई दुष्काळावर गीत जोडिल तुम्हा सांगते बाई ग तुम्हा सांगते बाई मेघराजाला हात जोडिते अंत पाहूनही ह्या मेघराजाला हात जोडिते अंत पाहूनही असं सुचलं आता आबळ येऊ लागला आता आबळ यायचा टाईम नाही आहे तर उन्हाळ्यात आबळ येतं उन्हाळ्यात पावसाळ्यात पाऊस येत नाही आणि गाई वासराला खायची मरमर झाली आपण तर कसं बी खातो एक टायमाला आपलं नाही जर जेवण झालं बरोबर तर दुसऱ्या टायमाला डबल आपण जेवण करतो पण त्याला असं जे टाकलं तेच आहे आणि पशुपक्ष्याला कुठं पाणी नाही याच्या आधारे मी हे घेत आणि आपल्यासाठी पण आता किती म्हणजे सगळं प्रत्येक गावाला टँकर चालू आहे ना आता आपण तर पेतोच कसं बी पण विचार जर कधी केला तर पशुपक्ष्याचा मुख्य जनावराचा त्याला वाचावी नाही सांगतावी येत नाही आहे का नाही आहे म्हणून सर